नमस्कार. चला आज बनवूया आपण पनीर भाजी. सगळ्यात आधी सर्व सामान रेडी करून घेतलं. कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला, खोबरे, अद्रक, लसूण, त्यानंतर काजू आणि बदाम. चला आता हे सगळं रोस्ट करून घेऊया आपण. आधी मी कांदा तळायला भाजायला घेतला. तो थोडा असा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. बघू शकता तुम्ही मी कांदा कसा परतवला आहे. त्यानंतर कांदा काढून घेतल्यानंतर त्याच कढईत टोमॅटो टाकला परतवायला. टोमॅटो परतवून घेतला. त्यानंतर टोमॅटो काढून घेतल्यानंतर खोबरं थोडं परतवून घेतलं. टोमॅटो परतवून घेतला, थोडा भाजून घेतला तर त्याचा आंबटपणा कमी होतो. त्यानंतर काजू बदाम टाकले. काजू बदाम पण थोडे रोस्ट करून घेतले. बघू शकता तुम्ही, जास्त काळपट नाही करायचे, थोडेच. त्यानंतर सर्व साहित्य दळून घेतलं. बघू शकता बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर दुसरी कढई ठेवली तळणाची. त्यात मी तेल टाकलं आणि त्याच्यात आता आपण पनीर सोडणार आहोत. पनीर तळून घ्यायचं. पनीर मी साधंच ठेवलं आहे. मी वेगळं पण करते थोडं, म्हणजे पनीर ना मी टिक्का मसाला, मैदा त्याच्यात भिजवून ते तळून घेते. तर आजचं मी फक्त साधंच पनीर घेतलं आहे. तर बघू शकता तुम्ही पनीर तळून झालेले आहेत आपले. तर त्यानंतर मी भाजी टाकायला घेणार आहे. त्यानंतर कढई ठेवली, त्यात 2 वाड्या तेल टाकलं. त्याच्यात आता आपण खडे मसाले टाकणार आहोत. लवंग, इलायची, दालचिनी, तेजपत्ता, दालचिनी असे सर्व खडे मसाले जे जे तुमच्याकडे असतील ते सर्व टाकायचे. मी पण टाकलेले आहेत. त्यानंतर जी पेस्ट तयार करून घेतली होती भाजीसाठी ती त्यात टाकली. त्याच्यानंतर हळद, धनेपूड, किचन किंग मसाला, लाल मसाला, काळा मसाला, त्यानंतर पनीर मसाला त्यात ॲड केला आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे मसाला शिजतो असं. बघू शकता तुम्ही मसाला कसा छान शिजलेला आहे. त्यानंतर मी त्यात पाणी ॲड केलं. मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आधी, त्याच्याने भाजीला चव छान येते. गार पाणी टाकल्याने भाजीला एवढी खास चव येत नाही, त्यामुळे गरम पाणी करून टाकलं तर चांगलंच. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि मग नंतर थोडा वेळ भाजी उकळू दिली. नंतर त्यात पनीर ॲड केले. नंतर मी कोथिंबीर पण टाकली होती, ते स्किप झालं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपली भाजी किती छान आलेली आहे. बघा, भाजी खूप छान, वास खूप छान येतो आहे भाजीचा. भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.